सगळ्यावर ते संस्कार होतच होते. आई पण गाणं म्हणत होती. नाही. पण त्यांची हे होतं की गाणं शिकायला. गाणं शिकलं पाहिजे कारण तिला स्पार्क दिसलेला. हो, त्यामुळे आपण म्हणतो ना की जबरदस्तीने केलेली मेहनत देखील मेहनतच असते. हो, खरंच. पण जेव्हा आपण ती मेहनत आवडीने करायला घेतो तेव्हा त्याचं कलेत रूपांतरण होतं. अगदी असं मला वाटतं. अगदी. मला इथे जस्ट एक बोलायचं की आता थोडा वेळ अगोदर तुम्ही सांगितलं की मला आधी अहोजाव करू नका कारण पराग दादा म्हटल्यावर मी येस येस मला पण अरे तुरेच केलेलं please, बरं. please, ओके yes. सर नचिकेत. ओके. तर नचिकेत मला काय विचारायचं तुला की आत्ता सांगताना की मी जिंगल्स काहीतरी मिक्स करायचो. हो. हे जिंगल्स म्हणजे हिंदी मराठी असं काय होतं की काही टेलिव्हिजन काही आठवतं तेव्हा किंवा मी कशाला म्हणतोय की हा आपला जस्ट धमालवाला पॉडकास्ट आहे तर आठवत असेल किंवा काही कुठलं जिंगल किंवा कुठली जिंगल मी कशाला रिलेट केली आठवत ते नाही. माहित नाही. पण आता नेरोलॅकची जस्ट एक समजा एक जिंगल होती की जब घर की रौनक बढ़ानी हो दीवारों को जब सजाना हो नेरोलॅक ही तेव्हाची जिंगल ऍड करत नाही पण तरी सुद्धा तेव्हा खूप लहान होतो बेसिकली आणि शाळेत आता धाराची जी ऍड तेव्हा होती धारा शुद्ध धारा ही ऍड होती तेवढी. तर नेरोलॅकच्या ऍडवर मी उगाच जे खायचे डबे असायचे ते वाजवायचो उगाच. म्हणजे त्यात असायचं काय तर खारी बिस्किट वगैरे म्हणजे तो खाऊ झाला तर असा स्वभाव होता म्हणजे असा स्वभाव होता. मग आईला वाटलं की अरे बघू तर काय होतंय पुढे. आणि पण युअर ओनली चाइल्ड की ओनली चाइल्ड. एक त्याच्यात ट्विस्ट असाही होता की मी सांगितल्याप्रमाणे आमची काही फायनान्शियल परिस्थिती तेव्हा काही इतकी ग्रेट नव्हती की रेग्युलर फीज भरून मला गाणं शिकता येईल. पण एका पॉइंट नंतर मग पंडित राजा काळेंकडे मी जेव्हा गेलो तेव्हा त्यांनी मला फीज न घेता शिकवायला सुरुवात केली. हा त्यांचा मोठेपणा आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीने काहीतरी माझ्यात थोडंसं बघितलं असेल की त्यांनी ही मान्यता दिली माझ्या आईला की तुम्ही त्याला पाठवा फीसची काळजी करू नका. आजकाल असे गुरु कमी मिळतात. कलेला म्हणजे एवढं प्राधान्य अजूनही अजूनही आहेत. मग गाणं कधी भेटणं होतं त्यांच्याशी त्याकडे देखील मी येत कारण गाण्याचा त्यांच्याकडचा शिक्षणाचा जो भाग आहे तो मी सारस्वत बँकेत जेव्हा आपण आता येऊ मी नोकरी करायला लागेपर्यंत तो नियमितपणे सुरू होता. ओके. पण एकदा कॉलेजमध्ये आता तुला गाणं कधी सिरियसली परस्यू करावं